ऊर्जा, एनर्जी. मुलांनो, कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय. आपल्या विश्वामध्ये ऊर्जा विविध स्वरूपात आढळते, जसे की यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, विद्युत चुंबकीय ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, अणु ऊर्जा इत्यादी. या पाठामध्ये आपण यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार पाहणार आहोत. पहिली गतिज ऊर्जा आणि दुसरी स्थितीज ऊर्जा. पहिली गतिज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी. मुलांनो, गतिमान वस्तू स्थिर वस्तूवर आदळल्यास स्थिर वस्तू गतिमान होते किंवा सावकाश गतीने जाणारी वस्तू वेग घेते आणि वेगाने पुढे जाते. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात. एखाद्या बलाने एक वस्तू एस अंतरातून विस्थापित करण्यासाठी केलेले कार्य म्हणजे त्या वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा होय. गतिज ऊर्जा बरोबर कार्य, म्हणून के ई म्हणजे कायनेटिक एनर्जी बरोबर एफ गुणिले एस. या ठिकाणी के आणि ई म्हणजेच कायनेटिक एनर्जीमधील के आणि एनर्जीमधील ई ही अक्षरे घेतलेली आहेत. समजा एम वस्तुमानाची एक वस्तू स्थिर अवस्थेत असून लावलेल्या बलामुळे ती गतिमान झाली. यू हा तिचा आरंभिक वेग आहे. येथे यू बरोबर 0, कारण ती वस्तू स्थिर आहे. त्या वस्तूवर एफ एवढे बल लावल्यामुळे त्या वस्तूत ए एवढे त्वरण निर्माण झाले आणि टी कालावधीनंतर त्या वस्तूचा अंतिम वेग व्ही झाला. या कालावधीत वस्तूचे झालेले विस्थापन एस आहे. आता न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार एफ बरोबर एम गुणिले ए हे पहिले विधान आहे. न्यूटनचे गतिविषयक दुसरे समीकरण वापरून म्हणजेच एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए गुणिले टी वर्ग. या ठिकाणी वस्तूचा आरंभिक वेग यू बरोबर 0 आहे, म्हणून एस बरोबर 0 अधिक 1/2 ए गुणिले टी वर्ग, म्हणजेच एस बरोबर 1/2 ए गुणिले टी वर्ग हे दुसरे विधान. तर समीकरण 1 आणि 2 वरून कार्य बरोबर डब्ल्यू बरोबर एम गुणिले ए गुणिले 1/2 ए टी वर्ग इतके येईल. म्हणजेच डब्ल्यू बरोबर 1/2 एम कंसामध्ये ए गुणिले टीचा वर्ग इतके येईल. आता न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या समीकरणावरून व्ही बरोबर यू अधिक ए टी म्हणजेच व्ही बरोबर या ठिकाणी यू 0 आहे म्हणून 0 अधिक ए टी म्हणजेच व्ही बरोबर ए टी म्हणजेच व्ही वर्ग बरोबर कंसात ए गुणिले टीचा वर्ग हे चौथे विधान. आता ही व्ही वर्गाची किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू, म्हणून डब्ल्यू बरोबर 1/2 एम व्ही वर्ग येते. आता वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा म्हणजे त्या वस्तूवर झालेले कार्य होय. म्हणजेच मुलांनो के ई बरोबर डब्ल्यू म्हणजेच कायनेटिक एनर्जी बरोबर 1/2 एम व्ही वर्ग हे सूत्र मिळते. मुलांनो, या सूत्रावरून आपल्याला समजते की गतिज ऊर्जा ही वस्तूचे वस्तुमान एम आणि वेग व्ही वर अवलंबून असते. एखाद्या गतिमान वस्तूचे वस्तुमान दुप्पट केल्यास त्या वस्तूची गतिज ऊर्जा त्या वस्तूच्या वस्तुमान आणि वेगाच्या वर्गाच्या गुणाकारा एवढी होईल, म्हणजे सर्वसाधारणपणे दुप्पट होईल. आता स्थितीज ऊर्जा पाहू. स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. मुलांनो, पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. या ठिकाणी एक धनुष्य ताणलेल्या अवस्थेत आहे. धनुष्याला असलेल्या किंवा दिलेल्या विशिष्ट स्थितीमुळे त्यात ऊर्जा आलेली आहे. त्यास विशिष्ट स्थितीमुळे आलेली स्थितीज ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. दाबलेल्या स्प्रिंगला तिच्या विशिष्ट स्थितीमुळे ऊर्जा प्राप्त झालेली आहे. दाबलेली स्प्रिंग सोडताच त्यावर ठेवलेला चेंडू उंच उडणार आहे. तिसरे उदाहरण, टेकडीच्या उंचावरून पडणारे पाणी धबधब्याच्या रूपात वेगाने खाली येते. पाण्यामध्ये त्याच्या उंचावरील स्थानामुळे स्थितीज ऊर्जा प्राप्त झालेली आहे. त्यामुळे पाणी पडताना वेग पकडते आणि त्या वेगवान पाण्याचा वापर करून आपणास विद्युत ऊर्जा तयार करता येते. चौथे उदाहरण पाहू. या ठिकाणी एक मुलगी घसरगुंडीचा खेळ खेळत आहे. मुलगी प्रथम शिडीचा उपयोग करून स्वतःला उंच जागी नेते, म्हणजेच तिच्या अंगी त्या उंच स्थानामुळे स्थितीज ऊर्जा प्राप्त झालेली आहे. आता गुरुत्वाकर्षण बलाचा वापर करून मुलगी घसरगुंडीवरून घसरत खाली येते. खाली येताना वेग पकडते, म्हणजेच तिच्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत होत आहे आणि कार्य घडून येत आहे.
म्हणजेच मुलांनो, स्थितीज ऊर्जेचे आपण दोन भाग पाहिले. एक म्हणजे त्या वस्तूमध्ये आलेल्या स्थितीमुळे वस्तूमध्ये स्थितीज ऊर्जा आलेली आहे. दुसरे म्हणजे वस्तूच्या स्थानामुळे वस्तूमध्ये स्थितीज ऊर्जा येते. उंचावरील स्थान म्हणजे तेवढ्या उंचीवरून गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने झालेले कार्य असते. त्यामुळे त्या वस्तूमध्ये त्या स्थानामुळे स्थितीज ऊर्जा आलेली असते. एम एवढ्या वस्तुमानाची वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच एवढ्या उंचीवर नेण्यासाठी एफ बरोबर एम गुणिले जी एवढ्या बलाचा वापर गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने करावा लागतो. यावेळी घडून आलेले कार्य असे काढता येईल.